नमस्कार मित्रांनो, ऋषी ट्रेडिंग या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला बँक निफ्टीमध्ये 30 मिनिटाच्या कॅन्डलमध्ये एंट्री कशी करायची हे मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे. व या स्ट्रॅटेजीने तुम्ही तुमचे 80% ॲक्युरसी म्हणजेच 80% तुमचं या ठिकाणी प्रॉफिट होण्याची गॅरंटी आहे. 20% आहे ते लॉसेसचे चान्सेस आहेत. तर मित्रांनो, ही ट्रिक फक्त बँक निफ्टीमध्येच काम येणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला पूर्ण बघा, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, जेणेकरून तुम्ही कुठलीही गोष्ट मिस्टेक केल्याने तुम्हाला याचा तोटा तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये होणार नाही याची काळजी घ्यावी. चला तर मित्रांनो, मग व्हिडिओला वेळ न करता व्हिडिओला चालू करूया. तर मित्रांनो, आपण आलेलो आहेत बँक निफ्टीच्या एक मिनिट मित्रांनो. तर मित्रांनो, आपण आलेलो आहेत बँक निफ्टीच्या ट्रेडिंग चार्ट व्ह्यूवर. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की आपण या ठिकाणी 30 मिनिट कॅन्डल या ठिकाणी आपण घेतलेलं आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला सांगतो की तर बघा मित्रांनो, ही जी कॅन्डल आहे या ठिकाणी बंद झालेली आहे व 55,143ला ही कॅन्डल ओपन झालेली आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी मार्केट डाऊन साईड झाला होता, गॅप डाऊन ओपन झाला होता. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, मार्केट 55,100 एक मिनिट मित्रांनो, 55,140ला किंवा 38ला या दरम्यान ही कॅन्डल ओपन झाली होती. तर मग या ठिकाणी मार्केट वरती गेली व 30 मिनिटाच्या कॅन्डलने ही मार्केट 55,520च्या जवळपास ही कॅन्डल या ठिकाणी क्लोज झाली. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला झूम करून दाखवतो थोडंसं. तर बघू शकता. मग आता एंट्री कधी करायची व कुठे करायची हे तुम्हाला मी सांगू इच्छितो. तर बघा मित्रांनो, ही फर्स्ट कॅन्डल आहे 30 मिनिटाची. या 30 मिनिटाच्या वर मार्केट ज्यावेळेस गेला त्यावेळेस सी बाय करायचं आणि 30 मिनिटाच्या कॅन्डलच्या खाली जर मार्केट आला तर पी खरेदी करायचं. तर मित्रांनो, या ठिकाणी बघा, तुम्ही पाहू शकता की ही कॅन्डल 55,517ला क्लोज झाल्यानंतरने मार्केट या ठिकाणी मोमेंट दिसत आहे आपणाला या ठिकाणी. तर या ठिकाणी आपली एंट्री करू शकलो असतो आपण व बऱ्यापैकी या ठिकाणी प्रॉफिट आपल्याला झाला असता. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला किती पॉईंट कॅप्चर करता आला असते पाहूया. तर बघा मित्रांनो, आपली एंट्री झाली असती 55,517 आहे. तर बघा आपण मित्रांनो, एंट्री जरी 55,520ला जरी केलं असतो तर 55,591 म्हणजेच 55,590 पकडा मित्रांनो. या ठिकाणी आपण एक्झिट झालो असतो तर जवळपास आपणाला इथं 70 पॉईंट कॅप्चर करता आले असते. तर बघा मित्रांनो, तसंच पुढे बघा, या ठिकाणी आता दुसरी कॅन्डल घेऊया आपण. तर बघा मित्रांनो, ही झाली फर्स्ट कॅन्डल. मग दुसरी कॅन्डल का झाली? रेड कॅन्डल झालेली आहे. रेड कॅन्डल याच्या लेवलने इथं या ठिकाणी आहे. तर मग या ठिकाणी मुवमेंट झाली का? नाही. तर बघा, मग नंतरने मित्रांनो, या ठिकाणी बघा, ग्रीन कॅन्डल आपण पाहू शकता. ग्रीन कॅन्डल का झालं या ठिकाणी? हो का, ही जी आहे 30 मिनिटाची 55,545 व नंतरने 55,445 ही कॅन्डल जी आहे ना, या कॅन्डलच्या पुढे अनेक कॅन्डल झाले आहे 30 मिनिटाची. याच्यात पण मुवमेंट दिसत नाही. पण नंतरने ही जी मोठी कॅन्डल आहे ग्रीन कलरची, यामध्ये मुवमेंट या ठिकाणी 2 एंट्र्या झाल्या असत्या. मित्रांनो, सहजरित्या तुम्ही या ठिकाणी 2 एंट्र्या करू शकला असतात. तर मित्रांनो, आणि आपण दुसऱ्या दिवशीची म्हणजेच 12 तारखेची आपण कॅन्डल या ठिकाणी पाहूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी 12 जून 2025ची आपण या ठिकाणी पाहूयात. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी वरून क्लोजिंग ओपनिंग झाली होती
तर ही कॅन्डलची सुरुवात 56,614ला झाली होती व क्लोजिंग झाली 56,385ला. तर मित्रांनो, ही जी कॅन्डल आहे ज्यावेळेस क्लोज झाली त्याच्यानंतर अनेक कॅन्डल झाली, पण ती कॅन्डल या फर्स्ट कॅन्डलला ब्रेक केली का? नाही केली. तर तिसरी कॅन्डल आहे ती या कॅन्डलला ब्रेक केली. तर मित्रांनो, या ठिकाणी बघू शकता ती कॅन्डल क्रॉस केल्या या ठिकाणी किती मोमेंट आपणाला बघायला भेटलेला आहे. तर बघा मित्रांनो, हा मस्तपैकी दिवसभराचा आपला प्रॉफिटही मानू शकतो व या ठिकाणी मस्तपैकी एक तुमचा झालेला त्या दिवशीचा प्रॉफिट आहे. मी स्वतः देखील या ठिकाणी मोठा प्रॉफिट काढलेला आहे मित्रांनो. चल बघा मित्रांनो, जरी आपण या ठिकाणी 55,900 डायरेक्ट राऊंड फिगर आकडा घेऊ, 56,000 या ठिकाणी घेऊ आपण. ओके मित्रांनो, 56,000 आणि एंट्री केलो असतो आपण. कुठे एंट्री केला असतो? 56,400 पकडा मित्रांनो. हो, ओके. हां, तर या ठिकाणी 200 पॉईंट आपणाला कॅप्चर करता आले असते. चला तर मग 11 तारखेला काय झालं या ठिकाणी पाहूया. तर मित्रांनो, 11 तारखेला काय झालेलं आहे बघा. मित्रांनो, फोन आलेला आहे मला. तर मित्रांनो, माफी असावी, व्हिडिओवर मोबाईल बनवत असल्यामुळे फोन आला. सॉरी मित्रांनो डिस्टर्ब झाल्याबद्दल. चला तर आपण कुठे होतो? हां, तर 11 तारखेची आपण कॅन्डल बघत होतो. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी 11 तारखेची कॅन्डल जी आहे रेड ओपन झालेली आहे. ओके मित्रांनो, तर ही कॅन्डल 56,762ला ओपन झाली होती व नंतरनी क्लोज मात्र 56,445ला झालेला आहे. मग नंतरनी या ठिकाणी मार्केटने ग्रीन कॅन्डल लगेच तयार केली. मग ह्याच्या खाली झाली का तयार? नाही, ह्याच्या लेवलनी ग्रीन कॅन्डल तयार झाली व ग्रीन कॅन्डल तयार होऊन ती वरती गेली. मग वरती गेल्यानंतर ही जी रेड कॅन्डल आहे, फर्स्ट रेड कॅन्डल 30 मिनिटाची, ह्याला ब्रेक केलं का? नाही केलं. तर थर्ड जी कॅन्डल आहे ग्रीन कलर, म्हणजे सेकंड जे ग्रीन कलरची कॅन्डल आहे ना, ती फर्स्टवाल्या रेड कॅन्डलला क्रॉस केली. मग आपण ह्या ठिकाणी एंट्री केलो असतो तर या ठिकाणी आपणाला मस्तपैकी पॉईंट बघता आले असते. तर आपल्याला किती पॉईंट कॅप्चर करता आले असते हे बघा. तर 56,762हून 56,782 म्हणताना जवळपास या ठिकाणी बघू शकता आपण की 80 पॉईंट आपण या ठिकाणी कॅप्चर केले असते. 80 पॉईंटचा आपल्याला या ठिकाणी प्रॉफिट झालेला असता. हा झाला मित्रांनो 11 तारखेचा. ओके मित्रांनो, नंतर पुढे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी ही जी 30 मिनिटाची कॅन्डल आहे या ठिकाणी बघा कशा पद्धतीने काम केलेले आहेत. ही दोन्ही कॅन्डल आहेत. थांबा एक मिनिट. हां बघा, हे फर्स्ट, हे सेकंड, हे दोन कॅन्डल जे आहेत या ठिकाणी मुवमेंट केले आहेत. नंतर ना जे 2 नंबरची रेड कॅन्डल आहे या ठिकाणी ब्रेक केली, नंतर मुवमेंट तुम्ही स्वतः पाहू शकता. बघा मित्रांनो, मार्केटमध्ये ही जी स्ट्रॅटेजी आहे 80% काम करते व 20% काम करत नाही. या ठिकाणी मी तुम्हाला सहजरित्या सांगू इच्छितो. तर बघा मित्रांनो, 10 तारखेला काय झालं आहे बघा. तर ही कॅन्डल ओके, हां. तर बघा मित्रांनो, ही कॅन्डल ओपन झालेली आहे 56,015ला आणि क्लोज झालेली आहे 56,572ला. मग नंतर ह्याच्या खाली कॅन्डल यायला पाहिजे होती, पण आली का? नाही. तर या ठिकाणी ग्रीन कॅन्डल चालू झाली. मग ग्रीन कॅन्डल चालू झाली, मार्केट दिवसभर त्या 30 मिनिटाच्या कॅन्डलमध्येच राहिला. मग नंतर एंट्री या ठिकाणी आपणाला भेटलेली नाही. ओके मित्रांनो, तो 10 तारखेचा पूर्ण दिवस झालेला आहे. तर मित्रांनो, तुमचा व्हिडिओ खूप मोठा बनत असल्यामुळे मी जास्ती तुमचा टाईम न घेता तुम्हाला या व्हिडिओमध्ये पूर्ण 30 मिनिटाची कॅन्डलमध्ये कशी एंट्री करायची व कसं एक्झिट करायचं या ठिकाणी तुम्हाला मी चांगल्यारित्या समजून सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, तुमचे काही कमेंट्स असतील तर या ठिकाणी तुम्ही कमेंट्स करू शकता. काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये अडचणी सांगा, त्याच्यावर मी तुमचे उत्तरे देऊ. जेणेकरून तुम्हाला काही अडचणी येत असेल तर त्या अडचणीवर तुम्ही सहजरित्या मात करू शकता. ओके मित्रांनो, व्हिडिओ चांगला वाटला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर्स करा आणि अशाच माझ्या व्हिडिओला
सपोर्ट करा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.